नमस्कार, मी विलास महल्ले. जी न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पांढरकवडा येथून एक दुःखद बातमी समोर येत आहे. पांढरकवडा केळापूर मार्गावर दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात गंभीर जखमी झालेले सेवानिवृत्त शिक्षक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. त्रिंबक भोयर असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील केळापूर मार्गावर असलेल्या गुरुकुल इंग्लिश मीडियम शाळेसमोर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात राजश्री शाहू विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले शिक्षक त्रिंबक भोयर हे गंभीर जखमी झाले. भोयर यांना तातडीने रुग्णालयामध्ये हलविण्यात आलं. यवतमाळ येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच भोयर यांची प्राणज्योत मालविली. बोथ येथील आपल्या शेतात दुचाकीने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्रिंबक भोयर हे तिरळे कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनामुळे तिरळे कुणबी समाजाने एक अनुभवी, निष्ठावान आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावलं असल्याची प्रतिक्रिया या समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सेवानिवृत्त शिक्षक त्रिंबक भोयर यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून पांढरकवडा शहरावर शोककळा पसरली आहे. त्रिंबक भोयर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी न्यूज मराठी. नमस्कार.